नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत, जान्हवी, आनंद, आजी आणि मयुरी एकत्र असतात आणि शशिकांत त्यांना समजावतो माहीला अजून काही गोष्टी माहिती नाही, त्यासाठी आपल्याला तिच्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो, खरंच काही गरज जर लागली मी आणि आनंद आहो लक्ष ठेवण्यासाठी. तेव्हा मयुरी म्हणते की बाबा अहो मी सुद्धा आहे. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की हो हो, माहीला एक प्रकारचा ट्रेस आला आणि ती शुद्ध पडली, हे तर अगदी बरं झालं. सीमा म्हणते की आई अहो काय बोलतात. तर आजी म्हणते की नाही अगं जमेची बाजू लक्षात घे, त्यामुळेच अक्षयला तर खरं वाटलं तर ही आपली रमा आहे म्हणून. आजी म्हणते की हे बघा, एका गोष्टीचा मात्र आपण विचार केला नव्हता की रमाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिला काही दुखापत झालेली आहे म्हणून. त्या जखमेचे काही खुणा दिसायला नको का, म्हणून तिला आता जे काही ते लागलेले आहे, तिला ते डोक्याला दुखापत झालेली आहे, ते तर एका दृष्टीने बरं झालं. तेव्हा आता ते ऐकून आता सीमा म्हणते की हो हो आई, आता मला तुमचंही म्हणणं पटतंय. तेवढ्यात आता अभि आत येतो. अभि म्हणतो की नैना होती आणि नैना हेच विचारायसाठी आली होती की माही कुठे आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की माही येथे आतच आहे. तेव्हा सीमा म्हणते की मला असं वाटतं की जरा बघून येऊ की काय चाललं ते. शशिकांत म्हणतो की कशाला, तर अभि म्हणतो की नाही, जरा जाऊन बघूयात की त्यात भर पडेल. तेव्हा आता सर्वजण लगेच जायला निघतात. सीमा म्हणते की हो हो जाऊनच बघूयात, आणि म्हणून ते सर्व जायला निघतात. तर तेवढ्या तेथे मधुमती आजी येते आणि त्या सर्वांना एकत्र पाहून विचारते की काय. तेव्हा आता मधुमती आजीला पाहून सर्वांना आता आणखीन धक्का बसतो, ते घाबरतात. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की काय ग, अगं काकू तुला माहितीच नाही, आणि आईला म्हणतो की आई सांग बरं. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा तोऱ्यात म्हणते की आपली रमा परत आली. तेव्हा आता मधुमती आजी म्हणते की काय रमा आली, आणि तिच्याविषयी तर खूप असं ऐकलं, मग आता बघायलाच हवं की कशी तिला आता स्वतःसारखी सरळ करते म्हणून. तर मात्र आता इकडे रूममध्ये अक्षय हा रमाचा हात धरतो आणि हात पाय तिचे चेपून देत असतो. तेवढ्यात आता ह्या माहीला जाग येते. तेव्हा मात्र आता माही डोळे उघडून पाहते आणि अक्षय तिचे पाय दाबतोय आणि ती म्हणते की काय हे, इतका वेळ जागा कोणी राहतात का, आणि जर याच्या जागी नील असता तर तो तर झोपून गेला असता. तेव्हा अक्षयने रमाचा हात धरलेला असतो आणि त्याला वाटतं की आपली रमा आहे, म्हणून तो खुश होऊन आता माहीलाच विचारतो की काय तुला आता बरं वाटतंय का. तेव्हा माही पटकनी आपला हात अक्षयच्या हातातून काढून घेते आणि असे हो म्हणून मान डोलावते. तेव्हा माही लगेच उठून बसते. अक्षय विचारतो की तुला काही हवं आहे का, आणि काय ग तुला गच्चीत अचानक अशी चक्कर आली, बहुतेक तुला भूक लागली असेल. तर माही म्हणते की हो हो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मला वाटलंच होतं, म्हणून तो लगेच तिच्यासाठी जेवण सुद्धा तिथे रेडी ठेवतो आणि तिला म्हणतो की खाऊन घे, जरा तुला बरं वाटेल. तेव्हा आता जे सूप असतं तर माही लगेच गटागटा ती चमच्याने खायला सुरुवात करते. तर अक्षय तिला म्हणतो की जरा सावकाश पी, तुला ठसका लागेल. तेव्हा आता ती म्हणते की हो हो, आणि काय हो हे तुम्ही बनवलं का असं विचारते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो अर्थात, आणि तू काय विसरलीस का सर्व काही, माझ्या हातची चव सुद्धा विसरलीस का. माही म्हणते की मला कळतच नाही की मी तुमच्या सोबत आहे, म्हणून माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा अक्षय अगदी खुश असतो आणि माहीला म्हणतो की मला पूर्णपणे खात्री होती की तू नक्की परत येणार म्हणून. तेव्हा माहीचं सूप खाऊन झाल्यानंतर अक्षय लगेच तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास सुद्धा देतो. तेव्हा माही अगदी आश्चर्याने अक्षयकडे पाहत असते. तेव्हा अक्षय लगेच रमाच्या चेहऱ्याला हात लावतो आणि माझी रमा. तेव्हा मात्र माहीला अगदी अवघडल्यासारखं होत असतं. माही म्हणते की मी झोपू का आता, मी ना खूप थकलेली आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो झोप झोप, परंतु मला अगोदर सांग ना, अगं तिकडे नेमकं काय घडलं होतं. अगं माही म्हणजे रमा, मला सर्व काही घटना आठवते, परंतु जेव्हा तू पडली होती आणि पुढे काय घडलं हे खरंच मला माहिती नाही. प्लीज काय घडलं होतं ते मला सांग, तू कशी वाचली हे सगळं काही मला सांग ना. तेव्हा आता या अक्षयला माहिती नसतं की आपली रमा नाही म्हणून. तेव्हा आता माही ही मुद्दा म्हणते की मी झोपू का, खरंच मी खूप थकलेली आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, आणि हे प्रश्न मी तुला आता नाही विचारणार, त्यामुळे तू आराम कर. तर माही म्हणते तुम्ही सुद्धा झोपा. तर अक्षय तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो हे बघ, तू घरी नव्हती तेव्हा मला झोप सुद्धा येत नव्हती, आणि आता मात्र तू माझ्या समोर आहे तरी सुद्धा मला झोप यायची नाही, त्यामुळे तू सुद्धा झोप. तेव्हा माही आता अगदी अवघडल्यासारखं तिकडे चेहरा वळवते आणि झोपते, परंतु अक्षय तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतो. तसतसे तिला अगदी आता अवघडल्यासारखं होत असतं आणि अक्षयला सुद्धा आता जांभळ्या यायला सुरुवात होते, परंतु तरी सुद्धा तो स्वतःच्या झोपेचा विचार करत नाही आणि अगदी
अगदी प्रेमाने रमाच्या डोक्यावर हात फिरवतो आणि अगदी लहान लेकरासारखं तिला थापडत थापडत तो झोपी लावायचा प्रयत्न करत असतो। माहीला तर आता काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते आणि तिला असं खूप असं अवघडल्यासारखं होत असतं, परंतु तरी सुद्धा आता ती तशीच पडून राहते। तेव्हा माही आता विचार करते की खरंच माझ्याशी इतकं प्रेमाने कोणी कसं वागू शकतं। अरे गॉड, हे सर्व काय आहे? जसं पिल्लू आणि मॉम यांच्यामध्ये होत आहे तसं अगदी फिल्म मध्ये होतं, अगदी हुबेहूब अगदी तसंच। आणि हे जे काही होतं ते माझ्याबरोबर असं का होतं तेच मला नाही कळत। आणि खरंच यांची रमा खूप अशी लकी होती आणि खरंच तिचा हा नवरा तिच्यावर किती प्रेम करतो आणि नीलने जर सुद्धा खरंच माझ्यावर इतकं प्रेम केलं असतं तर किती छान झालं असतं। म्हणून आता अक्षय रमावर किती प्रेम करत आहे हे माहीला समजतं आणि तिचा नील मात्र तिच्याशी तसं वागत नाही हे सुद्धा आता तिच्या लक्षात येत असतं। त्यानंतर आता इकडे पंकज काका तर खूप असं टेन्शन मध्ये असतात आणि मंगला मावशीला म्हणतात की अगदी तांदळातील खडा कसा आता बाजूला करून फेकतो असं तसं अलगद आपल्या रमाला त्यांनी बाजूला करून फेकले। तेव्हा मंगला मावशी म्हणते की अहो आपली रमा खडा नव्हती तर हिरा होती, हिरा। तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो पण ह्या मुकादमांना कधी कळणार आहे की त्या करंट्या मुकादमांना कधीही नाही कळणार। ते शशिकांत आणि पार्वती या दोघांचं तर ठीक आहे, ती आहेच अशी करांटी। अगं पण जावई बापूंचं काय, मला तर कधीही असं वाटलं नव्हतं की ते आपल्या रमाला इतक्या लवकर विसरतील म्हणून। तेव्हा मंगला मावशी म्हणते की जावई बापू लग्नाला तयार आहे का? बाकीचे लोक त्यांच्या लग्नाची तयारी करतात का? तेव्हा पंकज काका म्हणतात की ते सुद्धा लग्नाला तयारच होतील, त्याला तयार होण्यासाठी किती असा वेळ लागेल। तेव्हा पंकज काका म्हणतो की मीच मूर्ख होतो, त्या शशिकांतच्या विरुद्ध जाऊन मी कोर्टात साक्ष द्यायला हवी होती, पण आता नाही, आता मात्र मी हे लग्न नाहीच होऊन देणार। उद्याच्या उद्या तिकडे जातो आणि त्या मुकादमाकडे जातो आणि जे काही मुलगी त्यांच्याबरोबर लग्न करते तिची सर्व काही त्या पोरीची माहिती घेऊन येतो। बघतोच ती पोरगी कोण आहे ते, ती त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार झाली म्हणून। इकडे आता पंकज काका आणि मंगला मावशी यांचा गैरसमज झालेला असतो, पण तरी सुद्धा मंगला मावशी पंकज काकांना समजावण्याचा खूप असा प्रयत्न करते। त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा हे शेजारी शेजारी झोपतात, म्हणजे माहीला आता जाग येते। माही लगेच आश्चर्याने पाहते, तिला धक्का बसतो आणि हा माझ्या शेजारी का झोपलेला आहे ती अगदी आश्चर्याने पाहत असते। तिला खूप टेन्शन येतं, मी रमा बनण्याचं नाटक करते, म्हणजे मी काही असं करायला तयार आहे असं नाही होत। तेव्हा मात्र आता ती उठायला लागते, परंतु तिचा पदर मात्र अक्षयने आपल्या हातामध्ये धरलेला असतो। तेव्हा आता माहीला काय करू आणि काही नाही असं होतं, ती डोक्याला हात लावून बसते। तेव्हा मात्र कसं तरी आता ती बाहेर पडते। सीमा ही काही देवासाठी फुलांचा हार बनवत असते आणि माही तेथे धावतच येते आणि क्यूट आंटी तू इकडे काय करतेस? अगं मी तुला किती शोधलं। सीमा म्हणते की काय ग, काय झालं? तेव्हा आता माही खूप चिडते आणि काय ग, तुझा मुलगा माझ्या शेजारी का झोपला होता असं विचारते। तेव्हा सीमा म्हणते की काय आणि अगं, तेव्हा माही आता सीमाला बोलून देत नाही आणि आई नो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी त्याच्या वाईफचा रोल करणार आहे, इट्स ओके, परंतु मी नाही कम्फर्टेबल त्याच्या जवळ झोपण्यासाठी। तेव्हा आता सीमा विचारते की काय ग, त्याने काही तुला त्रास दिला का, काही केलं का तुला त्याने? तेव्हा माही म्हणते की नो, परंतु मला हे नाही चांगलं वाटत। तेव्हा सीमा म्हणते की बरं बाई, मला खरंच कळतंय की तुझं काय म्हणणं आहे ते। अगं तुला हे वाटू शकतं की इट्स नॉट गुड, म्हणजे तुला हे चांगलं नाही वाटत हे मला कळतंय, तुला हे सर्व काही अवघडल्यासारखं वाटत असेल हे ठीक आहे, परंतु हे बघ यापुढे मीच काळजी घेईल की अक्षय यापुढे तुझ्या खोलीत नाही येणार म्हणून। तेव्हा आता माही म्हणते की नाही क्यूट आंटी, मला खरंच वेगळंच काहीतरी असं ऑड वाटतंय। तेव्हा सीमा सुद्धा उठते आणि माहीला म्हणते की हे बघ मला सुद्धा कळतंय की तुला हे सर्व ऑड वाटतंय, माझा अक्षय खूप चांगला मुलगा आहे, भोळा आहे, तो बिचारा सुसंस्कृत आहे आणि तो मुद्दामून हे सर्व नाही करणार। अगं तो तिथे का झोपला तुझ्या शेजारी, कारण त्याला असं वाटलं की तू रमा आहे त्याची बायको। अगं मी माझ्या बाळाला ओळखते की त्याने रमाला स्वतःच्या बायकोला सुद्धा तिच्या परवानगीशिवाय कधीही स्पर्श नसेल केला ग। आणि तेवढ्यात अक्षय रमा रमा असा आवाज देतो आणि सीमा आणि रमाला तेथे पाहून म्हणतो की रमा तू येते आहेस का, बरं आहे ना तुला, बरं वाटतं ना आता? तेव्हा आता सीमा आणि माही फक्त हसतात, तर अक्षय अगदी खुश म्हणतो की आईशी गप्पा मारते वाटतं। तेव्हा सीमा म्हणते की हो ना, अरे मीच तिला बोलावून घेतलं होतं गप्पा मारण्यासाठी, इतका वेळ आम्ही येतेच गप्पा मारत बसलो होतो। तेव्हा अक्षय म्हणतो तिला सुद्धा असंच होत असेल की इतक्या दिवसातून मी आले, मग काय बोलू आणि काय नाही असंच होत असेल ना? तर सीमा म्हणते की हो ना। तर अक्षय माहीला म्हणतो की रमा अगं तुझी तब्येत अजूनपर्यंत बरी नाही, त्यामुळे थांब मी तुझ्यासाठी एक असा फक्कड चहा करून घेऊन येतो, आणि अगं सॉरी बर का, कारण काल मी चुकून तुझ्या शेजारी झोपलो। तेव्हा माही लगेच म्हणते की सॉरी आणि कशाला? तर अक्षय म्हणतो की नाही ग, अजून सुद्धा तुझी तब्येत व्यवस्थित बरी नाही आणि मी आपला काळजीपोटी तेथेच बसून राहिलो, केव्हा माझा डोळा लागला हे मला कळलंच नाही, म्हणून मी झोपी गेलो। खरंच
त्याबद्दल सॉरी। तेव्हा सीमा लगेच माहीकडे बघून हसते, तर माही म्हणते की नाही नाही अहो ठीक आहे। तेव्हा अक्षय सीमाला विचारतो की आई अगं तू चहा घेशील का? तेव्हा आता सीमा म्हणते की हो हो। तर अक्षय म्हणतो की आता मी चहा टाकतो आणि आवरून घेतो। आता अक्षय गेल्यानंतर सीमा लगेच खुशून माहीला विचारते की झालं तुला बरं वाटलं का? मी तुला सांगत होते की त्याला तेथे डुलकी लागली म्हणून तो तेथे झोपला, नाहीतर तो तुझ्या बाजूला सुद्धा झोपला नसता, कळले ना तुला हे सर्व? तेव्हा माही खुश होते। त्यानंतर मात्र आता इकडे जी आपली खरी रमा आहे तर ती अशी या बेशुद्ध अवस्थेत तिला लागलेलं असतं, पट्ट्या वगैरे जे काही अंथरुणावरच असते आणि तेवढ्यात तिला आता पुन्हा जाग येते आणि ती उठण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काही उठता सुद्धा येत नसतं। एका बंद खोलीमध्ये कायम ती पडून असते आणि उठण्याचा खूप असा प्रयत्न करते, परंतु तिला काही उठता येत नाही। तिच्या दोन्ही हातांना पट्ट्या असतात आणि तिच्या गालाला सुद्धा अगदी जखमा झालेल्या असतात, डोक्याला सुद्धा पट्टी असते, तरी सुद्धा कसबशी ती आता उठून उभसते। रमाची अवस्था खूप अशी बिकट असते, कारण इतक्या उंचावरून पडल्यामुळे तिच्या शरीराची काय अवस्था होते हे आता आपण बघतोयच। रमाला साधं उठता सुद्धा येत नाही, अगदी जीवाला इतका त्रास होत असतो तरी सुद्धा ती उठण्याचा प्रयत्न करत असते। तिला इतका त्रास होत असतो आणि पायांना सुद्धा अगदी पट्ट्या असतात, सर्वत्र ठिकाणी जखमा झालेल्या असतात, तरी सुद्धा आता ती ते आधार घेत इतका त्रास होत असताना सुद्धा उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत असते। तिला नेमकं आपण कुठे आहोत हे सुद्धा माहिती नसतं। तेव्हा मात्र आता ती कसकसी धरून उभी राहते, परंतु उठता सुद्धा येत नाही। अगदी पडायला लागणार तोच की दरवाजाला धरते आणि दरवाजा वाजवते की दादा दार उघडा, दार उघडा म्हणून अगदी जीवाचा सर्व काही त्रास करून ती दरवाजा वाजवत असते, परंतु तिला उठून उभा राहता येत नाही आणि जवळच्या सर्व काही वस्तू आहे तिच्या धक्क्याने सर्व काही खाली पडत असतात आणि पायाला एक अशी लागलेली जखम असते आणि तिला पट्टी असते, त्यामुळे असं तिला चालता सुद्धा व्यवस्थित येत नाही आणि अगदी तेथील वस्तूंचा आधार धरून ती उभी राहण्याचा प्रयत्न करत असते आणि धडपडत सुद्धा असते। शेवटी कोणीही तेथे दरवाजा उघडायला येत नाही। तेव्हा मात्र आता तिला खूप असं रडू सुद्धा येत असतं आणि जो काही होणारा त्रास आहे तो सुद्धा आता खूप असा त्रास होत असतो। तेव्हा रमाची अवस्था खूप अशी बिकट होते, डोळ्यामधून खूप असं पाणी येत असतं आणि जो काही होणारा त्रास आहे तो सुद्धा तिला खूप असा त्रास होत असतो। तेव्हा ती कसबशी खाली बसते आणि मी कुठे आहे असं स्वतःला विचारत असते, मला काय झालं असेल, मी कुठे आहे म्हणून ती आता अगदी तो त्रास सहन करत तेथे स्वतःशीच बोलत असते, परंतु तेथे मात्र तिला आता दरवाजा उघडायला सुद्धा कोणी येत नाही, म्हणून रमा आता कायम त्या बंद खोलीतच असे स्वतःचा त्रास सहन करत असते आणि तेथेच मात्र तिच्यावर आता उपचार सुद्धा सुरू असतात, परंतु आता मात्र तिला शुद्ध आलेली असते आणि ती आता कुठे आहे, कशी आहे आणि इकडे का आली या सर्वाचा विचार करत असते। त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय हा किचनमध्ये असतो आणि तेथे आता माहीही तयार होऊन येते अगदी रमाच्या वेशामध्ये। तेव्हा अक्षय अगदी खुश होऊन तिला म्हणतो की आली का माझी किचन क्वीन, तू आली का? आणि तुला बघवत नसेल किचन मधील कोणी काम जर करत असेल तर लगेच तू धावून येत असते मदतीला। तेव्हा माहीला मात्र आता हे माहिती नसतं। माही तरी सुद्धा आता रमा बनण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते आणि अक्षयला अगदी रमाच्या आवाजात विचारते की काय काय करतात तुम्ही? ओके आता मी सर्व काही करू शकते। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तू काही करू नकोस। तेव्हा माही म्हणते की अहो पण, तेव्हा अक्षय म्हणतो की बरं कर मग। आता असं म्हटल्यानंतर माहीला कुठे काय करता येत असतं, तेव्हा अक्षय म्हणत असतो की हो हो तुला मदत करायची आहे ना तर मग कर मग। तेव्हा आता सीमा तेथे येते आणि सीमा आता ह्या दोघांचं बोलणं ऐकते आणि माहीला काही किचनमध्ये करता येत नाही हे सीमाला माहिती असतं। तेव्हा अक्षय म्हणतो की बरं तू एक काम कर, प्रत्येक गोष्ट एक एक करून मला आणून दे, मी जे काही पुढचं आहे ते सर्व काही माझ्या हाताने करतो। तेव्हा आता सीमा तर डोक्याला हात लावते। तेव्हा अक्षय हा माहीला म्हणतो की मला जरा साबुदाणा आणून दे। तेव्हा माही तेथेच उभी असते आणि सीमाच्या डोक्यात मात्र आता एक प्लॅन येतो आणि ती लगेच आता धावतच येणार असते। तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की दे ना अगं रमा, मला साबुदाणा दे ना आणून, तू मला साबुदाणा दे तोपर्यंत मी बटाटे चिरून घेते। माही त्याच्या मागून जाते आणि आता अरे साबुदाणा नेमकं काय असतो हे तर मला माहिती नाही। तेव्हा माही इकडे तिकडे सर्वत्र किचन मध्ये पाहायला सुरुवात करते आणि साबुदाणा कुठे काय कसा असतो हे तिला काहीच माहिती नसते। तेव्हा ती तेथेच उभी राहते। तेव्हा अक्षय पुन्हा तिला आवाज देतो की रमा अगं मला साबुदाणा दे ना, कुठे आहे तो? तेव्हा आता सीमा लगेच आपला मोबाईल घेऊन येते आणि हातामध्ये एक कागद आणि पेन सुद्धा ती घेऊन येते आणि माहीला खुणावते। तेव्हा माहीला आता आनंद होतो की सीमा आंटी नक्की आपलं काहीतरी मदत करेल म्हणून।
आता सीमा लगेच त्या कागदावर साबुदाण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर तो शब्द लिहिते आणि ती चिठ्ठी फाडते आणि लगेच तोपर्यंत अक्षय हा खाली काहीतरी घेण्यासाठी वाकलेला असतो की दाणे आहेत ना, म्हणून तो आता किचनच्या तिथे टॉर्लीत काय आहे ते पाहतो आणि तोपर्यंत सीमा लगेच तो कागदाची अगदी चिठ्ठी करते आणि ती आता माहीच्या अंगावर फेकते। तेव्हा माही ती चिठ्ठी उचलते आणि वाचते तर तिला आता खूप असा आनंद होतो आणि साबुदाणा नक्की कशाला म्हणतात हे तिला आता तो इंग्लिशमधील शब्द वाचून माहिती होतं, म्हणून ती लगेच अगदी खुश होऊन सीमाला डन करते आणि सीमा सुद्धा तिला डन करते। तेव्हा अक्षय आता उभा राहतो आणि परत रमाला म्हणतो की रमा अगं तो भिजवलेला साबुदाणा घेऊन ये। तेव्हा आता माही म्हणते की हो हो आणि सीमाला खुणावून विचारते की कुठे आहे तो, तर सीमा तिला खुणावून कुठे ठेवलेला आहे हे सांगत असते आणि तो भिजवलेला साबुदाणा उचलते आणि अक्षयला म्हणते की हे घ्या। अक्षय म्हणतो की हो हो आणि ठेव तिकडे, तोपर्यंत बाकीची जी काही सामुग्री आहे तर ती घेऊन ये। तेव्हा जी काही चिठ्ठी आहे तर ती तेथे डस्टबिन मध्ये टाकून देते। तेव्हा अक्षय परत तिला वरती दाणे आहे का हे पाहण्यासाठी सांगतो, तर सीमा लगेच आता दुसरी चिठ्ठी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात हे लिहायला सुरुवात करते। माहीला तर आता अगदी आश्चर्याचा धक्का बसतो की नक्की आता एक एक प्रकार कसा समजायचा। तेव्हा अक्षय तिला ते शेंगदाण्याचा कूट सुद्धा करायला सांगतो की कूट नसेल तर कूट सुद्धा करून घे आणि हे बघ दररोज आपल्या मसाल्याच्या डब्यातील तू जिरं वापरू नको, जे फ्रेश जिरे असतील ते वापर आणि हे बघ मागच्या आठवड्यामध्ये आपण एक तूप कडवून ठेवलं होतं ते कितपत राहिलं बघ बरं, नाहीतर नवीन तुपाची बरणी सुद्धा आपल्याला काढावी लागेल। तेव्हा माही फक्त हो हो करत असते। तोपर्यंत आता मात्र सीमा ही तेथे प्रत्येक शब्द इंग्लिशमध्ये लिहून चिठ्ठी ती तयार करत असते। तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व मला नंतर लागणार आहे, तोपर्यंत तू अगोदर मूग डाळ तोपर्यंत तुम्हाला काढून ठेव, तोपर्यंत मी मूग डाळ भिजवून ठेवतो। तेव्हा आता सीमा तर अगदी रागाने या अक्षयकडे पाहत असते आणि आता तो प्रकार ती अगदी रागानेच लिहित असते। तेव्हा आता माही ही सीमाकडे पाहते आणि व्हॉट इज द मूग डाळ, मूग डाळ काय असतं। तेव्हा मात्र आता सीमा तो शब्द ऐकते की मूग मूग। तेवढ्यात आता सीमा ती चिठ्ठीचा अगदी गोल असा कागदाचा बोळा तयार करते आणि ती आता माहीच्या अंगावर फेकणार, तोच लगेच अक्षयच्या डोक्याला लागतो। तेव्हा अक्षय घाबरतो। अक्षय म्हणतो की काय ग। तेव्हा माही आता मुद्दाम अक्षयला अगदी त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणते की काही नाही आणि हसते आणि अगदी मस्त असे जेव्हा माही म्हणते तेव्हा अक्षय खुश होतो आणि लगेच तिला अगदी आपल्या हाताने जवळ घेतो। तेव्हा आता माहीला परत असं अवघडल्यासारखं होत असतं। तेव्हा ती सीमाकडे पाहत असते आणि अक्षयपासून थोडंसं लांब जाण्याचा प्रयत्न करते। तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग अगं रमा काय झालं। तेव्हा लगेच ती बाजूला जाण्यासाठी म्हणते की तुम्ही चिरा, तोपर्यंत मी मूग डाळ भिजवते। तेव्हा अक्षय म्हणतो की बरं बरं भिजव आणि मस्त मी तुझ्यासाठी मुगाचे डोसे करतो। तेव्हा ती बाजूला जाते आणि ती चिठ्ठी उचलते आणि त्यामध्ये मूग डाळ कशाला काय इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणत असतात हा जो सीमाने शब्द लिहून पाठवलेला असतो तो शब्द वाचते आणि तेव्हा माहीच्या लक्षात येते की मूग डाळ कशाला म्हणतात। तेव्हा आता अक्षय तिला म्हणत असतो की अगं तू तर तेव्हा ती मूग डाळीची भजी केली होती, दादा आणि अभिने अगदी त्यावर फरशा पाडला होता आणि त्या दोघांनी फक्त आपल्यासाठी एकच असं भजं ठेवलं होतं आणि ते आपण दोघांनी अर्ध अर्ध करून खाल्लं होतं। तेव्हा आता सीमा तोपर्यंत तिला मूग डाळ कोठे ठेवलेली आहे हे खुणावून सांगत असते। तेव्हा आता माही काही करते की ज्या डाळीच्या त्या 4 प्रकारच्या डाळीच्या बरण्या तिथे ठेवलेल्या असतात तर त्या 4ही खाली घेते आणि त्या घेऊन ती परत अक्षयजवळ येत असते। तर सीमाला आता खूप असा राग येतो। सीमा पूर्णपणे वैतागून गेलेली असते म्हणून ती परत आता मुद्दाम तेथे अक्षय जवळ येते आणि हसत म्हणते की काय चाललं। तोपर्यंत माही ती चिठ्ठी परत त्या डस्टबिन मध्ये फेकून देते आणि अक्षयला म्हणते की हे घ्या बरण्या, या बरण्या। तर सीमा आता मुद्दाम तेथे येते आणि म्हणते की खरंच काय चाललं आणि काय ग एवढ्या डाळी तू कुठे घेऊन चाललीस असं हसून विचारते आणि आज काय करायचं ठरवलेलं आहे। तेव्हा आता माही म्हणते की हे यांनी मागवलं होतं। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं एवढं नाही, मी फक्त मूग डाळ मागवली होती, इतक्या बरण्या नव्हत्या मागवल्या। आणि काय ग रमा, आणि तो रमाच्या हातातील ती मुगाच्या डाळीची बरणी घेतो आणि बाकीच्या तूर डाळ आणि मसूर डाळ याच्या सर्व बरण्या तो बाजूला ठेवतो आणि मुद्दाम ती डोक्याला हात लावते आणि जोरात आई ग असं ओरडते। तेव्हा अक्षय घाबरतो। अक्षय लगेच रमाला धरतो म्हणजे माहीला आणि म्हणतो की काय ग काय झाले। तेव्हा आता सीमा फक्त बघत उभी असते। माही म्हणते की मला कसं की त्रास होतो, आता सुद्धा मला त्या डोळ्यांनी दिसत नव्हतं कारण माझ्या डोक्याला लागलेला आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना आई बरोबरच आहे, रमाला त्रास होतोय, आपण तिला डॉक्टर
डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, त्यामुळे चल आपण डॉक्टरांकडे जाऊया। तेव्हा सीमा लगेच म्हणते की नको अक्षय, डॉक्टरांकडे नको, कारण अक्षय डॉक्टर नकोय। तेव्हा अक्षय म्हणतो की हो म्हणजे तुझा मागच्या महिन्याभरात कोणता डॉक्टर होता तो मला सांग, मी त्याच्याकडे तुला घेऊन जातो। काही तुला चेकअप त्यांनी केलं असेल, त्यांच्या काही फाईल वगैरे असतील तर काही मला सांग। तेव्हा आता सीमा ही अगदी रागावून हिला खुणावत असते की काय गरज होती डोक्याला हात लावायची आणि चक्कर आली म्हणून असं म्हणायची। तेव्हा माही ही मुद्दा म्हणत असते की हो मला तर सांगायचंच आहे, परंतु मला हे सर्व सांगण्याचे म्हणून पुढचं तिला काही बोलता येत नसतं। तर सीमा लगेच म्हणते की हो म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की तिची ही सांगण्याची मनस्थिती आता नाही म्हणून, आणि थोडंसं घाबरल्याचं नाटक करते। आणि माही म्हणते की हो मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे, परंतु आता मात्र मला खूप असं घाबरल्यासारखं होतं, आता माझी मनस्थिती सांगण्याची नाही म्हणून मला खरंच खूप त्रास होतोय, मला थकवा येतोय। तेव्हा अक्षय म्हणतो की हो तू एक काम कर, तू आतमध्ये जाऊन पडतेस का? तेव्हा आता माही लगेच सीमाकडे येते आणि सीमाच्या गळ्यामध्ये पडते आणि आई असं प्रेमाने म्हणत असते आणि तिच्या मिठीत येते। तर सीमा ही अगदी तिला प्रेमाने मिठीत घेते। तेव्हा अक्षय वळून पाहत असतो, तर सीमा म्हणते की बरं वाटतं ना तुला आता? आणि अक्षयला म्हणते की तिला बरं वाटत नाही ना? तेव्हा अक्षय अगदी तिच्याकडे बघत मनात म्हणत असतो की रमाला कुणी वाचवलं, कोणत्या डॉक्टरने कुणी तिला मदत केली, आणि रमा इतक्या पटकन बरी कशी झाली, जे काही आहे ती का सांगत नाही? तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता एक मुलगा हा आपल्या खऱ्या रमाजवळ येतो आणि रमाची अवस्था इतकी रडून बिकट होते आणि तिला जो काही जखमेचा त्रास होत असतो, तेव्हा तो मुलगा हा रमाला म्हणत असतो की ताई मी तुम्हाला पाणी आणून देऊ का? तेव्हा रमा त्याला विचारत असते की मी कुठे आहे? तर तो मुलगा म्हणतो की थांबा, मी साई दादाला सांगतो पाणी देण्यासाठी। तेव्हा रमा म्हणते की कोण साई दादा? तेव्हा तो मुलगा म्हणतो की अहो साई दादा, त्यांनी तर तुला वाचवलं। तेव्हा मात्र आता इकडे मधुमती आजी समोर माही येते आणि मी रमा असा आता आपला हात पुढे करून म्हणत असते। तर मधुमती आजी म्हणते की काय ग, तू तर आदर्श सून आहे ना, मोठ्यांच्या पाया पडायचं असतं, इतकं सुद्धा नाही कळत का? तेव्हा आता माही म्हणते की हो मी तुम्हाला रिस्पेक्ट देईल, असं जेव्हा तुम्ही वागता तेव्हा मी तुमच्या पाया पडेल। तेव्हा मात्र आता हे जे काही वाक्य आहे ते ऐकून मात्र मधुमती आजीला मात्र खूप असा राग येतो, परंतु अक्षयला मात्र आता हे रमाचं जे काही बोलणं आहे ते ऐकून खूप असा आनंद होतो। आणि करेक्ट असं मधुमती आजीला माहीने उत्तर दिलं हे बघून सीमाला तर धक्काच बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।